तुम्ही NSD वरनं या, नाही तर तुम्ही राडावरनं या, तुम्ही फायनली त्या ऑडिशन कॅमेरा समोर जेव्हा तुम्ही देता त्या 7-8 मिनिटात तुम्ही काय करता, दॅट इज इम्पॉर्टंट. प्रत्येक ऍक्टरची प्रोसेस वेगळी असते. कधी कधी तर मी असं म्हणेन की प्रत्येक प्रोजेक्टची पण प्रोसेस वेगळी असते. मला नाटकात सुद्धा वाक्य तेव्हाच पाठ होतात जेव्हा मी उभं राहून ते करून बघतो. मला बसून आणि विचार करून काही होत नाही. माझी सुरुवात अशी झाली की जस्ट बिकॉज नसीब सर करतात तर आपण पण करायचं. दॅट इज हाऊ आय ब्लाइंडली स्टडीड कॉपिंग इट. महत्वाचं हे आहे की टू लुक ऍट द कॅरेक्टर इन द कंटेक्स्ट ऑफ द स्क्रिप्ट. यू कॅनॉट लुक ऍट दॅट कॅरेक्टर इन आयसोलेशन. मी असे बरेच प्रोजेक्ट केले जिकडे स्क्रिप्टच नव्हतं. इफ यू आर फ्लेक्झिबल इनफ यू कॅन वर्क विथ एनी डायरेक्टर, विथ इन एनी सेटअप. इफ यू आर रिजिड कि नहीं मेरे को ऐसा ही चाहिए, देन इट बिकम्स अ प्रॉब्लम. जो मेरी तकदीर का है वो मेरी तकदीर का है बॉस, वो तुम मेरे से नहीं ले सकते. रेडियो सिटी प्रेजेंट्स क्लोज शॉट. हॅलो, कसे आहात सगळे? फिल्म्स पाहताय ना तुम्ही? जो अतुल कुलकर्णींच्या एपिसोडला जो मस्त रिस्पॉन्स दिला आहे ना, त्यासाठी थँक्यू सो मच. आता पहा, सॉरी, ऐका चिन्मय मांडलेकरांचा एपिसोड. तुम्हाला ॲक्टर व्हायचं आहे तर हा एपिसोड तुम्हाला नक्की ऐकायला हवा. चला ऐकूया क्लोज शॉट. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला निगेटिव्ह रोलसाठी अवॉर्ड मिळाला झी सिनेचं, त्यासाठी खूप खूप अभिनंदन. थँक्यू. जर वादळवाट पासून सुरुवात केली 2003 आय थिंक, 20 वर्ष होतील 2023 ला. तुम्हाला रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर, तुम्ही टायटल सॉंग्स पण लिहिले सिरियलचे, आणि लास्ट फायनान्शियल इयर जर पकडलं गोडसे फिल्म पाहिली, म्हणजे जे रिकॉग्निशन आता मिळायला लागलंय, त्याच्यानंतर आता शॉट देताना किंवा रायटिंग करताना ते बर्डन येतं का तुमच्या ह्याच्यावर? नाही, ते नाही यायला पाहिजे. म्हणजे कुठल्याच कलाकाराला आपण आधी जे काम करून ठेवलेलं आहे त्याचं आत्ताचं काम करताना बर्डन नाही आलं पाहिजे. कारण बर्डन जर आलं ना तर मग बर्डन कुठल्याही प्रकारचं चांगलं नसतं कधीच. एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी नक्की असते की तुम्ही जे काही केलंय बरं वाईट, त्याच्या जर वाईट असेल मागचा अनुभव तर तो सुधारला पाहिजे, आणि जर तो बरा असेल किंवा चांगला असेल, लोकांनी अप्रिशिएट केलं असेल, तर आयदर ते निदान ती क्वालिटी तरी मेंटेन राहावी किंवा ती आणखीन चांगली व्हावी. सो मी असं म्हणेन की बर्डन पेक्षा देर इज अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफकोर्स. ओके. आणि मग ती तुमच्या चॉईसेस ऑफ प्रोजेक्ट्स मध्ये पण दिसायला लागते की तुम्ही काय करता. म्हणजे साधारण तुम्ही जसं म्हणाल आजपासून 20 वर्षापूर्वी मी जे प्रोजेक्ट्स केले असते ते कदाचित मी आता नाही करणार. ओके. नॉट दॅट आय रिग्रेट एनी ऑफ माय चॉईस. मी आतापर्यंत जेवढे फिल्म्स केलेत किंवा जेवढ्या टेलिव्हिजन शोज केलेत, आय स्टँड बाय देम. कारण ते जसे कसे चांगले वाईट ते माझे त्यावेळेचे चॉईसेस होते, आणि मी ते माझ्या 100% कपॅसिटीमध्ये ते काम त्यावेळेला केलेलं आहे. पण आत्ता एक असतं ना की आपल्याला लहानपणी एखादी गोष्ट आवडत असते, आपण थोडं मोठे झाल्यानंतर आपले चॉईसेस किंचित रिफाईन होतात. करेक्ट. तर तसं कलाकारांच्या बाबतीतही होतं असं मला वाटतं. तुमचं चॉईस ऑफ वर्क थोडं रिफाईन होत जातं. बरं, तुम्हाला अव्हेन्यूज वेगवेगळे अवेलेबल व्हायला लागतात. म्हणजे 2003 साली जेव्हा मी इथे आलो होतो NSD वरनं, तेव्हा तर मला मराठी मालिका इतक्या मोठ्या झाल्या तेही माहित नव्हतं. करेक्ट. इथे आल्यानंतर मी बघितलं की अरे सॅटेलाइट टेलिव्हिजनवर इतके शोज सुरू झालेले आहेत, आणि रोज उठून ऍक्टर्स कामावर जात आहेत आणि शूटिंग करतायत. कारण त्याच्या आधी तुम्हाला जर माहिती असेल तर लोक नोकऱ्या करायचे, बँकेत जॉब्स करायचे, BMC मध्ये जॉब्स करायचे, गव्हर्नमेंट जॉब्स करायचे, आणि मग ते नाटक करायचे, मग एखादी फिल्म कुठे मिळाली तर करायचे. सो आता तसं राहिलं नाहीये. आता ऍक्टिंग हे एक फुल फ्लेज प्रोफेशन झालंय. तसंच रायटिंग फॉर टेलिव्हिजन ऑर फॉर एनी मीडिया दॅट मॅटर हे एक फुल फ्लेज प्रोफेशन झालेलं आहे. सो त्यामुळे आता बरं, त्यात आता OTT आलंय नवीन. करेक्ट. हल्ली आपण बघतो युट्यूब चॅनल झालेत लोकांचे, रील स्टार्स झाले. हल्ली एक नवीन जमात आली की रील स्टार. करेक्ट. यु नो, सो इट इज द मीडियम इज ग्रोईंग अँड इट इज डायव्हर्जिंग, अँड इट इज डायव्हर्जिंग लाईक हाव. सो कदाचित उद्या आणखीन नवीन काहीतरी ह्याच्यातनं सगळ्यातनं निघेल. सो इट जस्ट फील्स गुड टू बी अलाइव्ह ॲट सच अ टाइम अँड वर्किंग ॲट सच अ टाइम. करेक्ट. मीडियम बद्दल तुम्ही बोललात, ज्या वेळेला तुम्ही NSD मधून आलात आणि वादळवाटचा भाग झाला, तिथे तुम्ही काम केलं, ती एक डेली शूट होती. बरोबर. आणि तुम्ही रायटिंग पण केलंय. ज्या वेळेला आपण ड्रामा थिएटर करतो, खूप रिहर्सल्स आणि प्रयोग चालू असतात,
पण डेली सोप करताना कॅमेरा हे माध्यम आलं आणि तिथे ऑन सेट त्यावेळेला स्क्रिप्ट येतं, बऱ्याच वेळेला असं होतं. बरोबर. तर मग तो ट्रान्झॅक्शनचं त्यावेळेला काही चॅलेंजेस आले का? हो, सुरुवातीला ते येतात, पण मला खूप लवकर हे लक्षात आलं की जर आपल्याला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल आणि जर आपल्याला एक लॉंग टर्म करिअर कडे बघायचं असेल तर ह्या वेगवेगळ्या मीडियम्स, या वेगवेगळ्या मीडिया बरोबर तुम्हाला ऍडजस्ट व्हावं लागेल. सी, इट इज लाईक पूर्वीच्या काळी टेस्ट मॅच क्रिकेट होतं, लोक 5 दिवस बॅटिंग करायचे, मग वन डे क्रिकेट आलं, आता T20 आलंय. सो जसं एका क्रिकेटरला ऍडजस्ट करावं लागला त्याचा गेम, तसंच ऍक्टर्सचं पण झालेलं आहे की पूर्वी थिएटर होतं किंवा जेव्हा टेलिव्हिजन पण सुरुवातीला आलं तेव्हा वीकली टेलिव्हिजन शोज असायचे, 13 भागाच्या मालिका असायच्या, सो त्यावेळेचे लोक सांगतात जेव्हा त्यांच्याशी आपण बोलतो की अरे आम्ही 3 दिवस एक एपिसोड शूट करायचो आणि आम्ही रिहर्सल करायचो 7 दिवस. आता ही लक्झरीज नाही, आता 7 दिवस काय 7 मिनिटं पण मिळत नाहीत रिहर्सल करायला बरेच ना. म्हणजे मी जेव्हा टेलिव्हिजन सुरू केलं ऍट द टाइम ऑफ वादळवाट आणि आत्ताचं टेलिव्हिजन, ह्याच्यात पण जमीन आसमानाचा फरक आहे. कारण तुम्हाला आठवत असेल तर वादळवाट सारखे शोज हे 5 days अ वीक असायचे, मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडे तेव्हा नसायचं. आता इट इज मंडे टू सॅटर्डे प्लस एक महा एपिसोड असतो संडेचा. सो इट इज लाईक ऑलमोस्ट 8 episodes इन 7 day वीक. सो ते खूप हेक्टिक झालंय, त्याचा व्हॉल्यूम खूप वाढलाय. आता लोक डबल युनिट्स आणि स्प्लिट युनिट्स मध्ये काम करायला लागलेत आणि एस्पेशली पोस्ट कोविड इट हॅज बिकम स्टिल मोर कॉम्प्लिकेटेड, दॅट इज व्हॉट आय वुड से. पण तुम्ही जर तुम्हाला टिकून राहायचं असेल ह्या सगळ्यात ऍक्टर म्हणून, तर तुम्हाला ह्याच्याशी जुळवून घेणं आणि ह्याच्यामध्ये आपला एसेन्स मिस न करता काम करत राहणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या गोष्टीबद्दल ज्या वेळेला तुम्ही बोलता, तुम्ही 20 वर्षाचा असताना आय थिंक NSD क्रॅक केली होती आणि एक खूप अनुभव घेऊन आलात. पण आता जसं रीलचं तुम्ही म्हणालात तर रीलचे स्टारच 20 वर्षाचे आहेत आणि ऍक्टिंग प्रोसेस एवढा सगळा अनुभव गाठीशी घेऊन आपण जेव्हा करतो आणि नंतर करतो की एक रील प्लॅटफॉर्म आहे जिथे रील इन्फ्लुएन्सर आहे, तो पण ऍक्टर म्हणून उभा राहिलाय. मी कोणत्याही ह्याला कमी आणि जास्त नाही म्हणत, पण तो अनुभव गाठीशी घेऊन आणि एक कमी अनुभव घेऊन तिथे उभं राहणं, तर याचं कधी फ्रस्ट्रेशन येतं का? तिथे कम्पॅरिझन होऊ शकतं? आयडियली नाही व्हायला पाहिजे. आय टेल यू व्हॉट, मी जेव्हा NSD वरनं आलो आणि मुंबई आणि खास करून फिल्म इंडस्ट्री ह्याच्या इतकं दुसरं डेमोक्रॅटिक आणि ह्याच्या इतकं दुसरं इक्वलायझर दुसऱ्या जगात नाहीये कुठेही. कारण तुम्ही NSD वरनं या, नाही तर तुम्ही राडावरनं या, जे रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट्स लंडनला आहे, किंवा तुम्ही कुठूनही या, तुम्ही फायनली त्या ऑडिशन कॅमेरा समोर जेव्हा तुम्ही देता त्या 7-8 मिनिटात तुम्ही काय करता, दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही सगळं करून आलात आणि जर ती ऑडिशन तुमची चांगली नाही झाली आणि कोणतरी एक मुलगा जो काल थिएटर करायला लागलाय किंवा तेही नाही केलंय आणि उठून त्याने ऑडिशन दिलं आणि ती अपील झाली, तर ही इज डेफिनेटली गोइंग टू लँड अप विथ द रोल. देअर युअर डिग्री और युअर डिप्लोमा इज नॉट गोइंग टू हेल्प यू. कारण हे क्षेत्रच असं आहे. म्हणजे लोक नेहमी म्हणतात ना की नेपोटिझम आहे, अमुक आहे तमुक आहे, ह्याच्याबद्दल पण खूप चर्चा होते. माझं नेहमी असं म्हणणं असतं, नेपोटिझम तुम्हाला संधी देऊ शकते, तुम्हाला लोकप्रियता नाही देऊ शकत. लोकप्रियता तुम्हाला लोकांकडून तुमच्या कामातनच मिळवायला लागते. अदरवाईज देअर आर सो मेनी स्टार किड्स अँड सो मेनी पीपल कनेक्टेड टू फिल्मी फॅमिलीज, ते सगळे स्टार नाही ना झाले, त्यातले जे डिझर्विंग होते तेच स्टार झाले. सो सिमिलरली तुम्ही NSD वरून या किंवा तुम्ही कुठूनही या, मग आता हे रील्स तू सांगतोयस, आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा हे मीडियम नव्हतं अवेलेबल, अदरवाईज आम्ही केलं असतं. तेव्हा आम्हाला काय शक्य होतं, एकांकिका करणं शक्य होतं, आम्ही एकांकिका करायचो. सो असे अनेक लोक आहेत, असे अनेक ऍक्टर्स आहेत माझ्या जनरेशनचे, ज्यांनी एक एकांकिका केली, ती हिट झाली आणि मग ते अचानक स्टार झाले. म्हणजे एक्झाम्पल तुला देतो, अदिती सारंगधर. वादळवाट मध्ये लीड रोल होती ती. त्याच्या आधी तिने फक्त ती मंजुळा नावाची एक एकांकिका केली होती जी सुपरहिट झाली. आणि मंजुळा बघून तिला डायरेक्ट वादळवाट मध्ये लीड रोल मिळाला. ती काही खूप जास्त थिएटर करून नव्हती आली त्या वेळेला. सो दॅट हॅपन, दॅट कीप्स ऑन हॅपनिंग, दॅट विल हॅपन. त्याच्याने फ्रस्ट्रेट होण्यासारखं काही नाही. आणि जे एक आपण नेहमी म्हणतो ना की जो मेरी तकदीर का है वो मेरी तकदीर का है बॉस, वो तुम मेरे से नहीं ले सकते. त्यामुळे त्याच्याने फ्रस्ट्रेट होण्यासारखं काही नाही. जे तुम्ही म्हणालात की आता एक
एका फटक्यात कोणतरी चांगला परफॉर्मन्स देऊन जातो आणि प्रोसेस प्रकार आहे, प्रोसेस ओरिएंटेड ऍक्टिंग. तुम्ही कोणत्या प्रकारची ऍक्टिंगला प्रेफर करता, प्रोसेस ओरिएंटेड और परफॉर्मन्स ओरिएंटेड? सी प्रोसेस प्रत्येकाची असते. आता काही लोकांची म्हणजे आता आपण गोविंदासारखा ऍक्टर घेऊ फॉर एक्झाम्पल, जो खूप स्पॉन्टेनियस आहे, जो काही खूप थिएटर शिकून किंवा असं नाही आलाय, करेक्ट. पण त्या स्पॉन्टेनिटी मध्ये पण आय एम शुअर त्याची एक प्रोसेस असते. हिज नेचर ऑफ अंडरस्टँडिंग थिंग्स. देर आर सर्टन ऍक्टर्स हू दे गो डीप, दे रीड आणि ते मग खूप विचार करतात आणि मग ते डायरी लिहितात आणि सगळं करतात. आय एम समवन हू बिलीव्स इन डुईंग थिंग्स. मी करून बघतो. ओके. मला एखादी गोष्ट समोर आली तर मी ती करून बघतो. म्हणजे मला नाटकात सुद्धा वाक्य तेव्हाच पाठ होतात जेव्हा मी उभं राहून ते करून बघतो. मला बसून आणि विचार करून काही होत नाही माझं. मला ते करावं लागतं. सो आय डू इट अँड वेन आय डू इट आय गेट इट और आय अंडरस्टँड इट. सो प्रत्येक ऍक्टरची प्रोसेस वेगळी असते. कधी कधी तर मी असं म्हणेन की प्रत्येक प्रोजेक्टची पण प्रोसेस वेगळी असते. काही प्रोजेक्ट असे असतात जिथे तुम्हाला खूप इंटरनलाइज करायला लागतात गोष्टी. काही प्रोजेक्ट असे असतात जिकडे तुम्हाला इंटरनलाइज न करता पण यू कॅन गेट इन टू इट अँड डू अ गुड जॉब ऑफ इट. जसं झाडाचं प्रत्येक पान वेगळं असतं किंवा हाताचं प्रत्येक बोट वेगळं असतं, तसंच आहे. त्याचा काही एक थंब रूल नाहीये आणि तो नाही बनवला तर बेटर आहे. म्हणजे माझं असं नेहमी म्हणणं असतं की एका ऍक्टरने जर असं नाही बाबा ही माझी प्रोसेस आहे, मी असंच करणार, मी माझ्या स्क्रिप्टवर पेन्सिलने लाईन मारणार आणि मग ते मी मार्करने अमुक करणार, मग ते पाठ करणार. मी असे बरेच प्रोजेक्ट केले जिकडे स्क्रिप्टच नव्हतं. अच्छा. ओके. बी इट अ प्ले और इवन फिल्म्स. डायरेक्टर यूज्ड टू से यार ये सिचुएशन है, करो ना अभी कुछ, देखते हैं ना क्या बनता है. एंड दे हैव टर्न्ड आउट टू बी गुड फिल्म्स. ओके. They have turned out to be good plays where you kind of improvise, where there is no script, but the director knows what he wants. So if you are flexible enough, you can work with any director in any setup. If you are rigid कि नहीं मेरे को ऐसा ही चाहिए, then it becomes a problem. तुम्ही बरेच आयकॉनिक कॅरेक्टर्स केले आहेत. संत तुकाराम, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि आता लास्ट इयर गोडसे आणि बिट्टा. सुखांशी भांडतो आम्ही मध्ये पण स्किझोफ्रेनिक कॅरेक्टर्स. आय एम सो हॅपी यू रिमेंबर दॅट. सो ज्या वेळेला आता हे सगळे असे कॅरेक्टर जिथे आपण नॉर्मल लाईफ मध्ये एक्सपिरियन्स नाही करू शकत, त्यावेळेला तुम्ही त्याला येणारी एक पर्टिक्युलर फिलिंग काहीतरी त्याने फील केलं असेल आणि तो आपण त्या लेवलला कसं तुम्ही विचार करतात? I'll tell you. As far as Tukaram was concerned, I could completely identify with the character. 101%. ओके. कारण एक असा संत जो संसारात होता. तुकाराम कधीच सगळं सोडून डोंगरावर नाही जाऊन बसले. मग ते जायचे ब्रीफली, परत यायचे पण. मग ते असे नव्हते की त्याने सगळं संसार सोडलं आणि गेले, असं नाही झालं. टिल दी एंड ही वॉज फादर टू 4 चिल्ड्रन. इवन वेन ही डाईड हिज वाईफ वॉज प्रेग्नेंट. सो तो माणूस शेवटपर्यंत संसारात होता. तो संसाराचा, आणि ही इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ समवन हु इज कॉट बिटवीन संसार आणि परमार्थ. त्याचं कॉलिंग त्यांचं वेगळं होतं, पण त्यांनी संसार कधीच नाही सोडला. अँड दिस इज समथिंग आय कुड इझिली आयडेंटिफाय विथ, बिकॉज आय हॅव अ वाईफ, आय हॅव किड्स. कधी कधी आपल्यालाही असं फील येतं की अरे यार छोडो यार हे सब, जाऊ तो निघून कुठेतरी. So you can completely identify with that. I also have lost my dear ones in my life as Tukaram. So I could 110% identify with Tukaram. आणि ते करत असताना आमचे जे दिग्दर्शक होते संगीत कुलकर्णी, त्यांनी मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली होती की डोंट गेट बॉक्ड डाऊन के आय एम डुईंग तुकाराम. ओके. लुक ॲट हिम ॲज अ नॉर्मल कॉमन मॅन, की ज्याचे आई वडील गेले, ज्याचा भाऊ गेला, ज्याचं घरदार बर्बाद झालं दुष्काळामुळे, अँड देन हाऊ ही फाउंड होप इन हिज लाईफ. अँड दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्ड विथ सो मेनी ऑफ अस ड्युरिंग कोविड. अर्थात मी कोविडच्या आधी केला होता हा रोल, पण तरी. सो हे सिच्युएशन कोणाच्याही आयुष्यात येऊ शकते. तुकोबांचा ग्रेटनेस हा आहे की ही सिच्युएशन आल्यानंतर ते तुकाराम झाले, आपण नाही झालो. हा त्यांचा ग्रेटनेस आहे. छत्रपती शिवाजी महाराज, अगेन येस, इट्स अन आयकॉनिक कॅरेक्टर, पण the emotion of friendship or the emotion of being a good child to a mother, हे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. बिट्टा इज समथिंग यू कॅन नॉट आयडेंटिफाय विथ एव्हर, बट देन इट डझंट रिक्वायर दॅट काइंड ऑफ इमोशनल इन्व्हॉल्वमेंट ऑल्सो. सुखांशी भांडतो आम्ही, ॲज यू सेड, की दो ही वॉज अ स्किझोफ्रेनिक, आणि
देयर वर सो मेनी पीपल अराउंड मी. सी त्याचा प्रॉब्लेम हा नव्हता की तो स्किझोफ्रेनिक आहे, त्याचा प्रॉब्लेम फिट इन होण्याचा होता. तो Okay. फिट इन होऊ शकत नव्हता कुठेच. सो हा प्रॉब्लेम मी पण माझ्या आयुष्यात एका पॉइंटला अनुभवलेला आहे की ओके. आपण फिट इन नाही होत. सो यू लिटरली जर तुम्ही घ्यायला गेलात ना कुठून तरी, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. इट्स अ व्हेरी फनी इन्सिडेंट. जॉन गिलगुड नावाचे खूप जुलियस ग्रेट ऍक्टर जुलियस सीझर करायचे. ही वॉज प्लेइंग जुलियस सीझर इन जुलियस सीझर. He was doing the main lead role. And it was a play production and he was doing it for the Royal Academy and the rehearsals were going on आणि विंटर सुरू होतं त्यावेळेला इंग्लंडमध्ये. इट वॉज अ व्हेरी बिटर विंटर, म्हणजे सब झिरो टेम्परेचर्स वगैरे असं सगळं. तर ते सगळं त्यांचं व्यवस्थित होतं. पण ती जी मोमेंट आहे वेअर ब्रुटस स्टॅब्स हिम इन द बॅक आणि द फेमस लाईन दॅट जुलियस सीझर हॅज, यू टू ब्रुटस ओके. एट टू ब्रुटे, जे शेक्सपियरने लिहिलंय, ते काही त्यांना जमेना. त्यांचं असं म्हणणं होतं की मला हे आयडेंटिफायच करता येत नाहीये की माझा जवळचा व्यक्ती मला बॅकस्टॅब करतो, मी कसं बोलू आणि ते मरताना आणि कसं. ते काही त्यांच्या मनासारखं होतच नव्हतं. त्यांना रिहर्सल चालू होते की बाकी सब सही यार, वो लाईन सही नाही आ रही. तर त्यांची सवय अशी होती की ते रिहर्सल वरून घरी आले की त्यांचा एक मॅन सर्वंट होता, ओके. तो पाणी गिझर ते बाथटब मध्ये पाणी काढून ठेवायचा, गरम पाणी ऑफकोर्स, ते आंघोळ करायचे आणि यूज्ड टू हॅव हिज ड्रिंक. तर एकदा ते परत आले आणि तो जो मॅनसर्वंट होता तो गीझर ऑन करायला विसरला. ही हॅज रिटन दिस इन हिज ऑटोबायोग्राफी की अच्छा. चाले मी गेलो, मी शॉवर ऑन केला आणि गार पाणी आलं माझ्या अंगावर. ओके. सो इमॅजिन इन समथिंग लाईक -2 किंवा 0 डिग्री मध्ये अचानक कोल्ड वॉटर कम्स ऑन यू वेन यू आर एक्सपेक्टिंग हॉट वॉटर टू कम आउट. अँड ही फेल्ट लाईक शिट, व्हॉट हॅज हॅपन टू मी. ते म्हणाले ती जी इमोशन त्यावेळेला होती की the main emotion in that friend backstabbing was surprise. It was not ये क्या हो गया भाई, it was surprise कि how could you do it to me. He drew that emotion from there. Yeah, how he felt when that cold water suddenly came out of the tap. So comparatively ती घटना खूप फालतू आहे. ओके. But from that he drew inspiration to deliver the iconic line of William Shakespeare. So actors draw from such small or trivial things in your life. जसं चुकांशी भांडतो आम्ही, मला सगळ्यांनी विचारलं की इन्स्पिरेशन काय होतं, कारण तो रोल खूप गाजला, त्याला खूप अवॉर्ड्स मिळाले. मी बरेच वर्ष कोणालाही सांगायचो नाही. मी खूप वर्षांनी शेअर केलं की त्याचं इन्स्पिरेशन वॉज मिस्टर बीन. अच्छा. ओके. बिकॉज मिस्टर बीन सारखा स्किझोफ्रेनिक माणूस या जगात नाहीये जो त्याच्याच एका विश्वात वावरतो. स्किझोफ्रेनिया म्हणजे काय फायनली, यू स्टार्ट बिलिव्हिंग इन युअर ओन वर्ल्ड अँड यू स्टार्ट हॅल्युसिनेशन, हा त्याचा पुढचा भाग आहे. बट यू लिव्ह इन युअर ओन वर्ल्ड, यू क्रिएट युअर ओन रियालिटी. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट मिस्टर बीन हॅज डन. ही हॅज क्रिएटेड हिज ओन रियालिटी. त्याचा तो एक टेडी बेअर असतो, तो झोपताना. सो आय यूज टू कीप ऑन वॉचिंग मिस्टर बीन ऍट दॅट टाइम. सो स्किझोफ्रेनिया म्हटल्यावर आपल्याला जे एक येतं की अरे बापरे, अभी मेरे को कुछ तो बहुत सॉलिड देखना पडेगा, वेरी सिरियस, अँड हॅव टू. ऑफकोर्स आय स्टडीड दॅट what are the kind of symptoms, how it manifests physically. ते सगळं एका पॉइंटला वाचून सोडून दिलं मी. मला बरेच लोकांनी तेव्हा सांगितलं ब्युटिफुल माइंड बघ रसल क्रोचा. मी तो नाही बघितला कारण मला 100% गॅरंटी होती की मी जर रसल क्रोला बघितलं तर आय लँड अप कॉपिंग हिम, बिकॉज ही इज सच अ ग्रेट ऍक्टर. You cannot watch a performance by Russell Crowe and then you're doing a similar character and not copy him. I did not watch. Till date I have not watched Beautiful Mind. अच्छा, अजूनही नाही. ओके. आता चूक आहे, आता बघितलं पाहिजे खरं तर. But my inspiration came from Mr. Bean. And I never copied Mr. Bean because the play was very serious. Actors' life is very funny. Your inspirations or your triggers can come from anywhere. And that is how you relate them to your given script or your given character that you are playing. सो जसं तुम्ही म्हणालात की ज्या वेळेला कोणतेही आयकॉनिक कॅरेक्टर जेव्हा करतो आणि त्यावेळेला तुम्ही नॉर्मल ऍज अ नॉर्मल ह्युमन बिंग त्याला ट्रीट करता, निगेटिव्ह कॅरेक्टर करताना तुम्ही त्याला सिम्पथाईज करायला जाता तर आपण त्याला जस्टिफाय करायला लागत नाही का? ऍक्टरसाठी ना सिम्पथी महत्वाची नाही आहे, ऍक्टरसाठी एम्पथी महत्वाची आहे. ओके. देयर इज अ डिफरन्स. When I say I empathize, I kind of understand. I might agree or not agree, but I kind of understand what you're going through. So
if I sympathize with the character, then I might compromise with the director's vision, because I don't know whether my director wants to sympathize with it or not. So, for example, if I'm doing Bitta, आता बिट्टा बरोबर तू कधीच sympathize नाही करू शकत. There is no chance in my life that I can sympathize with someone like Bitta. But you kind of try to understand what is going inside his head, his evil head, when he is doing all that he is doing. Man is devoid of any emotions. He's gone. I mean, काय soulless माणूस आहे. सो अशा वेळेला तुम्ही ते मेनेस किंवा ते इव्हिल जास्तीत जास्त कसं पोर्ट्रे करता येईल हे बघता. सो लाईक इफ से गब्बर सिंग, हु इज लाईक द मोस्ट आयकॉनिक विलन ऑफ आर इंडियन फिल्म्स, गब्बर सिंग बरोबर सिंपथाइज काय करणार तू? बट देर आर विलन्स अँड देर आर डिफरंट विलन्स. लाईक हॅव यू एव्हर सीन दिस फिल्म कॉल्ड मुकद्दर का सिकंदर? अमिताभ बच्चन. त्याच्यात पण अमजद खानच विलन आहे. You kind of, towards the end of the film, you kind of sympathize with that character because you start believing, bloody, he is also in love with Rekha yaar. वो क्या गलत कर रहा है? But the character's design is such that in the end when he dies, if you feel like one bit of sympathy for him, that is not a problem. Okay. But someone like Bitta, you cannot sympathize with him. So, मला नेहमी असं वाटतं की महत्वाचं हे आहे की to look at the character in the context of the script. You cannot look at that character in isolation. माझं स्क्रिप्टचं काय म्हणणं आहे? माझ्या स्क्रिप्टचं जर हे म्हणणं आहे की people by the end of the film need to understand what a big evil Bitta was, then that is how I have to deliver my Bitta. I cannot say कि मैं एक moment ऐसा निकालूंगा जहां पे बिट्टा भी आंखें पहुंच रहा है और no boss, that is not what the film is demanding. See, if tomorrow I'm doing Mahabharat, for example, Mahabharat, I can tell you Mahabharat from Pandav's point of view also, where Pandavs are the hero and Duryodhan is the villain. I can tell you Mahabharat from Duryodhan's point of view also, where Duryodhan is the hero and Pandavs are the villain. Correct. That is the greatness of Mahabharat actually. That's correct. So now it will all depend on what my script is. Okay. Tomorrow if I'm doing a play called Duryodhan, where Duryodhan is there have been books, Ajay, that is about Duryodhan. और his book Asura, that is about Ravan, where Ravan is the hero. वो वैसी अगर मैं फिल्म कर रहा हूं, मी असं काहीतरी जर करत असेल की जिकडे माझा प्रोटॅगनिस्टच विलन आहे, तर मग माझं ऍक्टर म्हणून माझं त्याचा अप्रोच बदलतो. सो इट ऑल कम्स इन द कंटेक्स्ट ऑफ द स्क्रिप्ट. यू कॅनॉट आयसोलेट आणि की मी त्याचं एक वेगळं करेन. स्क्रिप्टचं काय म्हणणं आहे ते महत्वाचं आहे. नाईस. तुम्ही प्रत्येक प्रयोगाआधी तुमचं स्क्रिप्ट वाचता, याचं ऍडव्हान्टेज काय, मुळात असं का करता आणि याचे ऍडव्हान्टेजेस काय? ही गोष्ट मी नसीरजींकडनं कॉपी करायला. ओके. Nasirji had come in our third year of NSD. Nasirji had come for classes. We all used to be very terrified because he gets angry very soon. And you cannot please him. I mean, how can you please Nasiruddin Shah? You are what? You are nothing in front of him. When after the classes, when we used to sit for a chai or something, ते खूप गोष्टी सांगायचे त्यांच्या प्रोसेस बद्दल. तर त्याच्यात त्यांनी असं एकदा विचारलं होतं की जब नाटक करते हो आप, स्क्रिप्ट कितनी बार पढ़ते हो? आम्ही बोललो सर जब तक याद डायलॉग याद होते तब तक पढ़ते हैं. सो दैट इज व्हेन ही सेड के इवन विथ शोज which have gone for like 100 shows or 200 shows, I read the script every day. ओके. सो इनिशियली माझी सुरुवात अशी झाली की जस्ट बिकॉज नसीर सर करतात तर आपण पण करायचं. दॅट इज हाऊ आय ब्लाइंडली स्टार्टेड कॉपिंग इट, व्हेरी ऑनेस्टली. माझ्यासाठी त्याचा फायदा असा होतो, जे मला कळलंय की मला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत होते. मी नॉर्मली माझ्या लाईन्स विसरत नाही, मी नॉर्मली फंबल होत नाही. इट हेल्प्स मी टू फोकस बेटर. आता मराठीमध्ये तर जवळजवळ आपण रोज प्रयोग करतो, ऑलमोस्ट रोज करतो, आठवड्यातनं 4 प्रयोग तर करतो. पण एस्पेशली इन सेटअप ऑफ हिंदी थिएटर वेअर शोज हॅपन लाईक वन्स इन 15 days, इट हेल्प्स यू फोकस इन अ बेटर वे. पण जरी तुम्ही रोज प्रयोग करत असलात, तुम्ही जर एकदा स्क्रिप्ट वाचलं, मी असं अजिबात म्हणणार नाही की हे जे करत नाहीत ते चूक आहे. सी, टू ईच हिज ओन, द प्रोसेस इज टू ईच हिज ओन. प्रत्येकाची वेगवेगळी प्रोसेस असू शकते. आय स्टार्टेड डुईंग इट ऍज अ कॉपी कॅट
बट देन आय फाउंड आउट दॅट इट हेल्प्स मी. ओके. सो नाव आय हॅव कंटिन्यूड डुईंग इट. देयर वर सो मेनी थिंग्स दॅट आता कोणतरी आपल्याला सांगतं ना, अत्यंत कसं इन्स्पायरिंग माणूस, सुबह रोज 5:30 बजे उठ के वॉक किया करो. 2 दिवस आपण जातो, तिसऱ्या दिवशी भाई मेरे बस की बात नाही आणि आपण सोडून देतो. करेक्ट. पण ही गोष्ट मी करू लागलो, एका मोठ्या ऍक्टरची कॉपी म्हणून करू लागलो, पण मला इट समहाव सुटेड मी. सो आय कंटिन्यू डुईंग इट. तुम्ही समुद्र नाटक डिरेक्ट देखील केलेत आणि त्यात ऍक्ट देखील केलेत. ज्यावेळेला आपण डिरेक्ट करतो काही गोष्ट, फिल्म का म्हणा किंवा नाटक, आपण आणि ऍक्ट पण करत असेल, तर त्यावेळेला ऑब्जेक्टिव्हली कसं पाहता येतं या आपल्या स्वतःच्या गोष्टी? नाटक म्हणजे मी समुद्रानंतर कानाला खडा लावला की हे करायचं नाही परत, की डिरेक्ट आणि ऍक्ट एकाच वेळा नाही करायचं. नाटक, कारण नाटकात काय होतं, नाटकामध्ये थर्ड आय नाही आहे. फिल्ममध्ये देर इज नो प्रॉब्लेम, कारण फिल्ममध्ये एक तर खूप प्री प्रोडक्शन झालेलं असू शकतं. फिल्ममध्ये एक थर्ड अँगल असतो, एक थर्ड आय असतो, कॅमेरा. तुम्ही शॉट दिल्यानंतर तुम्ही जाऊन मॉनिटरवर चेक करू शकता. सो फिल्ममध्ये हा प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, दो आय हॅव नॉट डायरेक्टेड अ फिल्म येट. पण नाटकामध्ये प्रॉब्लेम होतो आणि मला तो समुद्र करताना झाला. बरं, दुसरा रिहर्सलमध्ये तर होतो, कारण तुम्हाला बाहेरून बघता येत नाही. शोज मध्ये एक वेगळा प्रॉब्लेम सुरू होतो की तुम्ही समोरच्या को ऍक्टरचा पण परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणून बघत असता. मग तुम्हाला असं होतं, आईला लाईट नाही दिला यार यांनी, तिकडेच तुमचं लक्ष असतं, म्युझिक वेळेवर नाही वाजलं यार, हे खूप होत राहतं. ते ओव्हरकम करायला काही शोज जावे लागतात. सो मी समुद्रामध्ये ते केलं, पण समुद्रानंतर मी आजपर्यंत कधीच डायरेक्ट आणि ऍक्ट नाही केलंय. सो कसा वाटला मांडलेकरांचा ऍक्टिंग बद्दलचा क्लास? पण ऍक्टिंग सोबत ते उत्तम रायटर पण आहेत बरं का. सो ज्यांना फिल्म आणि थिएटर रायटिंगचे ट्रिक्स आणि ट्रेड्स जाणून घ्यायचे आहेत, त्यांनी पुढचा एपिसोड नक्कीच ऐका. क्लोज शॉट.